स्टार्ट. मित्रांनो लक्ष द्या, मागच्या आठवड्यामध्ये मी गावी गेलो. गावी गेल्यानंतर कार्यक्रम होता जागरण गोंधळ. त्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर मी पाहिलं की बहुतेक ज्या काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांच्या अंगात आलं. आणि अंगात आल्यानंतर त्या स्त्रिया काय करत होत्या की कापूर जो आहे ना, कापूर त्या जाळायच्या आणि जिभेवरती ठेवायची किंवा खाऊन टाकायचे. पण त्यांना काहीच व्हायचं नाही, भाजायचं नाही, काय नाही. सगळेजण म्हणजे असं अवाक होऊन त्यांच्याकडे पाहायचं की एवढा जळता कापूर त्या बाईने काय केला, जिभेवरती ठेवला, तोंडात टाकला, तोंड बंद केलं, तरी सुद्धा तिला काय झालं नाही. आश्चर्य वाटू लागलं. सगळ्यांना वाटू लागलं की त्या स्त्रीच्या अंगामध्ये देवी आली आणि सगळेजण तिच्या पाया वगैरे पडू लागले. साधा प्रयोग आहे हा, काय त्याच्यात विशेष नाही. देवी वगैरे काही देव कोणाच्या अंगामध्ये नाही. जसं तुम्ही सत्कार्य कराल ना, ते सत्कार्य तुमचं देव पण ठरलं जातं. बघा, तो साधा प्रयोग मी तुम्हाला करून दाखवतो. हा कापूर आहे, तुम्ही घरामध्ये पाहिला असेल. हा कापूर त्या बाईने पण काय केलं, हा कापूर आहे ना, कापूर काय घेतलं, कापूर पेटवला आणि काय केला, जिभेवरती ठेवला. काहीच झालं नाही बाई. किंवा हातावरती घेतला, हातावरती घेऊन वारा येते, त्याच्यामध्ये दिसतंय, पुन्हा पेटवलं. काय भाजत नाही. आणि हे का भाजत नाही बाळांनो? बघा, हा जो कापूर आहे त्याच्यावर काही होत नाही. का काय होत नाही? मगाशी मी तोंडामध्ये ठेवला, जळता ठेवला होता, तरी मला जिभेला भाजलं नाही. कारण काय बघा, वैज्ञानिक कारण आहे बाळाचं त्याच्या मागे. हा जो कापूर आहे ना, कापूर, हा जो कापूर आहे हा संप्लवनशील पदार्थ आहे. आता संप्लवनशील पदार्थ कशाला म्हणतात? पदार्थाच्या बघा 3 अवस्था असतात. स्थायूला गरम केलं म्हणजे बर्फ. बघा, बर्फ हा स्थायू अवस्थेत असतो. तो आपण जर गरम केला तर त्याचं रूपांतर द्रवामध्ये म्हणजे पाण्यामध्ये रूपांतर होतं. आणि नंतर पाणी गरम केलं, अजून कळलं 100 डिग्री पर्यंत नेलं की त्या पाण्याची काय होते, वाफ होते. मग अशा या 3 नॉर्मल अवस्था आपण पाहतो पदार्थाच्या, स्थायू, द्रव आणि पण संप्लवनशील पदार्थ जे आहेत ते काय, पेटल्यानंतर द्रवामध्ये नाही होत, डायरेक्ट ते वायूमध्ये त्यांचं रूपांतर होतं. अजून दुसरं, ज्यावेळेस मी जिभेवरती ठेवला, जिभेवरती लाळ होती. कोणाची जीभ कोरडी नाही. बघा, तुमची तरी जीभ आहे का कोरडी? कोरडी जीभ पडू शकत नाही. जिभेवरती काय असते, लाळ. जरी हे पेटलेलं असतं, जिभेवरती ठेवलं आपण आणि ते काय करतात, जिभेवरती ठेवतात आणि लगेच बंद करतात. जिभेवर ठेवलेलं असतं, लाळ असते, त्याच्यामुळे चटका बसत नाही. आणि नंतर तो लगेच बंद केल्यानंतर काय होतं, ज्वलनासाठी कशाची गरज असते, ऑक्सिजनची. आणि असं होतं त्यावेळेस आपण सोडताना काय सोडतो, कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईड काय होतं, आग लागते का निसते? हा सोपा वैज्ञानिक प्रयोग आहे. काय देवी वगैरे त्यांच्या अंगामध्ये. त्यानंतर त्या ठिकाणी एक दुसरा बाबा होता. तो आमच्या पाहुण्यांच्या घरी आला आणि पाहुण्यांच्या घरी आल्यानंतर आता बाबा आलाय घरी, म्हणजे पाहुण्यांनी त्याच्या पाया वगैरे पडल्या आणि त्यांना सांगितलं की घरचं काही व्यवस्थित चाललेलं नाही, घरातली माणसं सारखी आजारी पडत आहेत, कामामध्ये यश नाही येत, शेतामध्ये पिकं व्यवस्थित येत नाही. मग तो बाबा लगेच म्हणायला लागला, थांबा आपण बघूया तुमच्या घरामध्ये काही भूतबाधा वगैरे आहे का बघूया, आत्मा वगैरे काय आहे का आपण बघूया. आणि यासाठी मग त्यांनी काय मागितलं, तुमच्या घरातलाच एक ग्लास द्या. असा एक ग्लास दिला. त्या ग्लासमध्ये सांगितलं त्यांनी की तुमच्या घरातले तांदूळ द्या. आणि म्हटलं तुमच्या स्वयंपाकमध्ये वापरण्यात येणारी जे सांडस आहे ती सांडस. आणि
त्याने दाखवलं बघा, हा जो ग्लास आहे कशाने भरलेला आहे? तांदूळ. असं टाकलं, वर घेतलं, काही नाही विशेष वाटलं. 2 जणांना करायला लावलं, वर घेतलं, काही विशेष नाही. मग नंतर त्याने काय केलं बघा, नंतर आमच्या मामांना तेव्हा काय म्हटला, तुम्ही या, घरातला करता पुरुष आहे. त्यांनी काय करायचं, ही सांडच धरायची, आतमध्ये घालायची. आतमध्ये घातल्यानंतर मग त्यांनी काय केलं, मंत्र पडायला सुरुवात केली. ढिंग 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 काहीतरी ओम भटसा वगैरे असं असं करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर नंतर उचलायला लावलं कामाने. काय झालं, ग्लास वरती चिपकून आला. त्याला काय फेविकॉल वगैरे लावलेलं आहे का? नव्हतं ना, काहीच नव्हतं. मग कसं अनमोल इकडे बघूया, अनमोलला भूत वगैरे आहे, भूत बाधा झाले का? उचल उचल, याला हात नाही लावा, उचल ना. नाही का? आता आपण काय करूया, थोडं मंत्र पठण वगैरे तुम्हाला जमणार नाही, मी बाबा आहे ना. मी मंत्र पठण केल्यानंतर, मंत्रांचा उच्चार केल्यानंतरच त्या मंत्रांच्या शक्तीनेच काय होणार आहे, ती जी आत्मा आहे ती आत्मा आहे की नाही ते कळणार आहे आपल्याला. ओके, मंत्र पठण करतोय ना. झालं की नाही? त्याच्यात काही जादू नाही. काय होतं बाळांनो, हे बघा, हे जे तांदूळ आहे, तांदूळ हे असं धान्य आहे की ते कोणत्याही तुम्ही भांड्यामध्ये ठेवल्यानंतर ते आपली जागा तयार करण्याचा प्रयत्न करतं. जिथे जागा असेल त्या ठिकाणी ऍडजस्ट होतं. त्याचा आकार जर आपण बघितला ना तांदळाचा, तुम्ही घरी पण पाहू शकता. गेल्यानंतर तांदूळ घ्या हातामध्ये, तुम्हाला दिसेल तांदूळ दोन्ही बाजूनी तुम्हाला टोपीने दिसतं. कसं दिसतं? मग काय होतं, टोपीने दिसत असल्यामुळे ज्या वेळेस याच्यामध्ये ती सांडस जी आहे, ती सांडस, हा सांडसचा हा जो काही दांडा आहे, हा दांडा आपण ग्लासमध्ये घातला आणि लगेच वळला तर ग्लास वरती आला नाही. परंतु ज्या वेळेस आतमध्ये घातला आणि काय केलं, हे बघा, ह्याला स्टेडी पकडलंय, ह्याला पण पकडलंय, स्थिर पकडायचं, सांडूस हलवायचं नाही. तुम्ही घरी प्रयत्न करा, सांडूस हलवला की तुमच्यावर येणारच नाही. असं केल्यानंतर हे जे तांदूळ आहेत ग्लासमध्ये ते ॲडजस्ट होतात, आपली जागा घेतात. सगळीकडं ॲडजस्ट झाल्यानंतर सगळी जागा व्यापून टाकतात ते, आणि मग हा जो दांडा आहे त्या दांड्याला ते गच्च पकडतात. दांड्याला गच्च पकडल्यामुळे आपण दांडावरती घेतलं तरी ग्लास काही खाली पडत. याच्यामध्ये काही दैवशक्ती, भूतबाधा वगैरे काही नाही. याच्यामध्ये काय वाढायचं, सगळं विज्ञान. काय याच्यामध्ये विज्ञान. म्हणून सगळ्यांनी श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी, आणि सगळ्यांनी विज्ञानवादी बनायचं. म्हणजे आपण आणखीन अजून प्रयोग पाहूया. आवडले का तुम्हाला हे प्रयोग?